आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत पितामह, ज्यांचे भयंकर परिणाम सुद्धा आम्हाला भोगावे लागलेत। पुत्री गांधारी, मनुष्य चुकांचा पुतळा आहे, चुका करतच राहतो, यात तुझा कोणताही दोष नाहीये। सत्य तर हे आहे की आपलं प्रारब्धच आपल्याला एखाद्या बाहुलीसारखं या जगात नाचवत राहतं। जे ज्ञानी हे सत्य जाणतात ते कधीही स्वतःला भरकटू नाही देत। भगवंतांनी रचलेल्या या सृष्टीला माया म्हणून तिच्या मोहातून बाहेर पडतात। आता आम्ही कुणासाठी जगायचं, कुणासाठी? पांडवांकरता। धृतराष्ट्रा, गांधारी, पांडव तुम्हाला माता पिता मानतात। त्यांना मार्गदर्शन करणं आता तुमचं परम कर्तव्य आहे। मी जेव्हा पाहिलं की तुम्ही युधिष्ठिराच्या साहाय्याने आणि गांधारी कुंतीच्या साहाय्याने माझ्या दिशेने येत आहात, तेव्हा माझं मन समाधानाने भरून गेलं। असं दृश्य युद्धाच्या आधी पाहण्यासाठी माझे डोळे आसुसले होते।
परंतु आता हे दृश्य पाहिल्यानंतर मी ईश्वराची आराधना करता करता आनंदाने प्राण त्यागू शकतो. तू सुद्धा ईश्वराच्या आराधनेत तुझं बाकी आयुष्य व्यतीत कर. ईश्वराच्या आराधनेने तुझं मन सुख दुःखापासून दूर राहील आणि तुझ्या मनाची मोहापासून सुटका होईल आणि तुझ्या मनाला शांततेचा दिव्य साक्षात्कार होईल. हो, तुम्ही बरोबर बोलताय ताश्री. दुःखी आत्मे, दुखावलेली मन आणि असहाय्य प्राण्यांचा एकमात्र आधार भगवंतच तर असतो. भगवंतच तर असतो. प्रणाम ताश्री. हे प्रभू, हे तारणहारा, कुरुकुलाच्या या बुडणाऱ्या नावेला आता तुम्हालाच वाचवायचं आहे, पार करायचं आहे. अभिमन्यू, घटोत्कच, मामा शल्य, युधिष्ठिर दादा, सर्व पांडवांची नावं लिहिलीत ना? हो केशवा, आम्ही ही सूची वारंवार तपासली आहे. आपल्या आप्तेष्टांच्या पैकी कोणाचंही नाव गाळलेलं नाही. महाराणी, तुम्ही सांगा, वीरगतीला प्राप्त झालेल्या योद्ध्यांच्या या सूचीमध्ये कुणा पांडवाचं किंवा कुणा आप्तेष्टाचं नाव राहिलं नाही ना? उगाच असं नको व्हायला की तिलांजली द्यायचीच राहील आणि त्या बिचाऱ्याचा अंतिम संस्कारच नाही होऊ शकणार. तिलांजली दिली नाही तर मरणाऱ्याचा आत्मा भटकत राहतो. महाराणी, तुम्हाला काही सांगायचंय का? नाही. हे घ्या युधिष्ठिर दादा, पांडवांच्या आप्तेष्टांमध्ये कुणीही असं शिल्लक नाहीये ज्याला तिलांजली देणं बाकी आहे. मधुसूदन, बोल आत्या. काय झालं? कुणाचं नाव राहिलंय का? मला ठाऊक आहे. श्रीकृष्णांनी माझं उत्तर जाणून घेण्यासाठीच तुम्हाला पाठवलंय. जर त्यासाठी देखील तुम्हाला भिक्षेचं नाटक करायचं असेल तर मी तुम्हाला निराश नाही करणार. माझा प्राण जरी मागितलात तर ते देखील दान करून टाकेन. नाही नाही. एक आई तिच्या मुलाचे प्राण कधीही घेऊ शकत नाही. हे अंगराज, मी भिक्षेत तुझे प्राण नाही, खुद्द तुलाच मागते आहे. कदाचित कुणाचं तरी नाव राहिलेलं आहे. अजून कुठच्या पांडवाला तिलांजली द्यायची बाकी आहे? तिलांजली तर आपल्या आप्तेष्टांना दिली जाते ना. तरी सुद्धा जर तुमच्या मते पांडवांच्या कुणा नातलगाचं नाव राहिलं असेल तर जरूर सांगा. माहित नाही.
माते, कोण? माते, मी कर्ण, तुमचा ज्येष्ठ पुत्र. तू इथे काय करतोयस? माते, मी तुमच्याकडे याचना करायला आलोय. ज्या प्रकारे तुम्ही माझ्या आठवणीत व्याकुळ आहात, त्याच प्रकारे माझा आत्मा देखील तळमळतोय. नाही. हो माते, हो. ज्या प्रकारे माझ्या जन्मानंतर तुम्ही मला नदीच्या प्रवाहात सोडून निराधार केलं होतं, तसंच माझ्या मृत्यूनंतर माझ्या आत्म्याला असं निराधार नका सोडू माते. माझ्या आत्म्याला असं निराधार नका करू, नाहीतर माझा आत्मा सृष्टीच्या अंतापर्यंत भटकत राहील. कर्ण, जर मला शक्य असतं तर मी माझे प्राण देऊन सुद्धा तुझं रक्षण केलं असतं, परंतु माझा नाईलाज आहे. मी तुझ्या जन्मानंतर देखील तुझ्यासाठी काही करू शकले नाही, आणि तुझ्या मृत्यूनंतर देखील तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. कर्ण, तू माझा नाईलाज समजून घे. नाही माते, नाही. असं नका बोलू माते, असं नका बोलू. तुम्हाला ठाऊक आहे की जोपर्यंत माझ्या आत्म्याला तिलांजली नाही मिळत, तोपर्यंत माझ्या आत्म्याला मुक्ती नाही मिळायची. माते, मी जिवंत असेपर्यंत तुम्ही मला कधीही तुमचं पुत्र मानलं नाही. आता काळाच्या या वेगवान प्रवाहात मला निराधार नका सोडू माते. मला निराधार सोडून नका जाऊ. पांडवांना सांगून टाका की मी ज्येष्ठ पांडव आहे, मी त्यांचा भाऊ आहे. पण मी माझ्याच पुत्रांना हे कसं सांगू शकेन की मी तुला कुमारिका असताना जन्म दिला होता. कर्ण, माझी विवशता समजून घे बाळा. ठीक आहे माते, ठीक आहे. मी माझ्या भावंडांकरिता माझे प्राण त्यागलेत. जर तुमची इच्छा असेल की तुमच्या विवशतेसाठी माझा आत्मा जन्म जन्मांतरापर्यंत भटकत राहावा, तर मी हे बलिदान देखील द्यायला तयार आहे. देईन बलिदान माते. नाही. आता तरी माझा स्वीकार करा माते. नाही. आता तरी माझा स्वीकार करा माते. मला मुक्ती द्या माते, मला मुक्ती द्या माते. तिलांजली द्या, तिलांजली माते, तिलांजली. मधुसूदन, मधुसूदन. आत्या, काय झालंय? इतकी व्याकुळ का आहेस तू? त्याचा आत्मा बेचैन आहे. तो तळमळतोय. माझा कर्ण तळमळतोय. मी नदीजवळ पाहिलं होतं. तो मला तिलांजली देण्यासाठी याचना करत होता. आत्या, तू जे पाहिलंयस ती तुझ्या हृदयाची व्यथा होती, कारण तू स्वतःला कर्णाचा अपराधी मानतेस. म्हणूनच तुझं अंतर्मन तुला स्वस्थ बसू देत नाहीये. आत्या, मी पाहतोय अनेक दिवसांपासून तू तुझ्या मनावर एक ओझं घेऊन फिरतेस. म्हणूनच तू इतकी बेचैन आहेस. काय करू? आई आहे ना रे. आई, तूच सांग मधुसूदन, मी कसं दुर्दैवी कर्णाला माझा पुत्र म्हणू? कशी त्याच्या आत्म्याला मुक्ती देऊ? कशी त्याला तिलांजली देऊ? आत्या, कर्णाच्या महान आत्म्याला मुक्तीसाठी तिलांजलीची आवश्यकता नाहीये. हो आत्या, असे महान आत्मे तर शरीर त्यागताच क्षणी मोक्षाला जातात.
तर मग तू शिबिरात मला वारंवार कर्णाला तिलांजली देण्याबाबत संकेत का देत होतास? कारण की माझी अशी इच्छा आहे की या महायुद्धात कर्णाने त्याच्या भावंडांकरता जे त्याच्या प्राणांचं महाबलिदान दिलंय ते सर्व जगाला माहिती व्हावं. विशेष करून त्याच्या भावांना माहिती व्हावं, जे आजही कर्णाला त्यांचा शत्रू समजत आहेत, जे त्याचा तिरस्कार करतायत. पांडवांचा भ्राता त्यांच्या घृणेचा नाही, त्यांच्या प्रेमाचा आणि आदराचा अधिकारी आहे. काश मी त्या अभाग्याला त्याचा अधिकार मिळवून दिला असता. काश मी लोकलज्जेचा पडदा बाजूला सारून सर्वांसमक्ष सांगू शकले असते की कर्ण माझा ज्येष्ठ पुत्र आहे. आत्या, आता हे सत्य लपवणं हा कर्णावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय असेल. आता तुला या सत्यावरून पडदा दूर करावाच लागेल आणि सर्व जगाला कर्णाचं हे सत्य सांगण्यासाठी उद्या तिलांजली देण्याची वेळ सोडून दुसरी चांगली वेळ असूच शकत नाही. हो आत्या, दुसरी कुठली वेळ असूच शकत नाही. थांब युधिष्ठिर, तुला एक तिलांजली आणखी द्यायची आहे. कुणाची मातोश्री? अंगराज कर्णाची. हो, तुला अंगराज कर्णांना सुद्धा तिलांजली द्यावी लागेल. हे तुम्ही काय बोलताय मातोश्री? कर्णाला तिलांजली भले पांडव का देतील? तिलांजली आपल्या आप्तेष्टांना दिली जाते. कर्ण आपला कोणीही नव्हता. हो, आणि कुणी असलाच तर केवळ कट्टर शत्रू होता तो आमचा. कुणाशीही शत्रुत्व केवळ जिवंत असेपर्यंतच असतं. मृत्यू पश्चात तर शत्रूच्या आत्म्याबरोबर देखील मित्रत्व असतं. कुणा दिव्यंगताच्या आत्म्याशी शत्रुत्व ठेवणं चांगलं नाही. ज्याने आयुष्यभर आपल्याशी केवळ शत्रुत्वच ठेवलं त्याच्याशी आम्ही जिवंतपणे मैत्री नाही ठेवू शकत. पण कुणाच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्याला तिलांजली देखील दिली पाहिजे, अन्यथा त्याचा आत्मा भटकत राहतो. त्याला कधीही मुक्ती मिळत नाही. मातोश्री, जोपर्यंत मरणाऱ्याचा पिता त्याचा मोठा भाऊ वा मोठा मुलगा तिलांजली देत नाही, तोपर्यंत मरणाऱ्याच्या आत्म्याला शास्त्रानुसार ना शांती मिळते ना मुक्ती. आणि जर कर्ण आपला कुणीच नाहीये, तर भले आपल्या तिलांजली दिल्याने त्याला मुक्ती कशी काय मिळू शकते? तरी सुद्धा संस्कार तर पूर्ण करायला हवे. हे संस्कार तर सुत अधिरथाने पूर्ण केलेच असतील, ज्यांनी कर्णाचा सांभाळ केला होता. अजून तरी कोणी त्याचा जवळचा नातलग नाही. ज्या प्रकारे अधिरथ आणि राधाने कर्णाला त्यांचा पुत्र मानलं होतं, त्याच प्रकारे मी सुद्धा कर्णाला माझा पुत्र समजते. आणि म्हणूनच पांडवांनी त्याला तिलांजली द्यायला हवी. परंतु मातोश्री, जो आपला शत्रू आहे त्याला तुम्ही तुमचा पुत्र मानू तरी कसं शकता? जो युद्धात आमच्या प्राणांचा शत्रू बनून आमच्या समोर उभा राहिला होता, तो आमचा भाऊ होऊ तरी कसा शकतो? का नाही होऊ शकत? काय कर्णाने मोठ्या भावाप्रमाणे शत्रू सैन्यात असून देखील तुम्हा सर्वांचे प्राण वाचवले नाही?
तुम्ही सगळेजण युद्धाच्या त्या घटना विसरला आहात, परंतु मला युद्धाच्या सगळ्या घटना आठवत आहेत. बोल नकुल, बोल सहदेव, काय कर्णाने तुम्हाला जीवनदान दिलं नव्हतं? कर्ण! पाहिलत तुमच्या मोठ्या भावाच्या नादी लागायचा परिणाम. आता सरळ सरळ घरी जा, माझ्या आज्ञेचं पालन करा आणि जाऊन स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर समजणाऱ्या अर्जुनाला सांगा की कर्ण त्याच्याशी युद्ध करण्यास अति उत्सुक आहे. माझी तुम्हा पोराटोरांबरोबर खेळण्याची इच्छा नाहीये. जाऊन सांगा त्याला की कर्णाने तुम्हा दोघांना जीवनदान दिलंय. जा. युधिष्ठिर, तुला सुद्धा तर कर्णाने जीवनदान दिलं. सम्राट युधिष्ठिर, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की युद्ध करणं तुमचं काम नाहीये. तुम्ही केवळ द्यूत खेळू शकता. द्यूत. चला जा, मी तुमचा वध करू इच्छित नाही. मी तुम्हाला जीवनदान देतोय. हो, जीवनदान. भीम, तू तर युद्धात मोठ्या मोठ्या वीरांचा नायनाट केला आहेस, पण तू देखील कर्णाविरुद्ध हरलास. कर्णाने ठरवलं असतं तर तुलाही मारलं असतं, परंतु त्याने तुला सुद्धा जीवनदान दिलं. कर्ण तुम्हा सर्वांचा शत्रू, दुर्योधनाचा मित्र होता. तो दुर्योधनाच्या बाजूने लढत होता, परंतु त्याने तुम्हा सर्वांना एक एक करून जीवनदान दिलं. सांगा, काय कोणी आपल्या शत्रूला जीवनदान देतं? तरी सुद्धा तुम्ही सर्वजण कर्णाला तुमचा शत्रू समजताय. तुमच्यावर उपकार करणाऱ्याला तिलांजली सुद्धा देऊ इच्छित नाही तुम्ही. ते उपकार नव्हते मातोश्री.
कर्ण स्वतःला खूप मोठा दानवीर समजायचा, परंतु आमच्या प्राणांचं दान त्याने आम्हाला न मागताच दिलं होतं. आम्ही त्याच्याकडून भिक्षा घेण्याऐवजी त्याच्या हातून मरण पत्करणं पसंत केलं असतं. परंतु तुम्हाला हे कळत नाहीये की त्याने असं का केलं? तो गर्विष्ठ होता. स्वतःला आमच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी त्याने आम्हाला सोडून दिलं. अशा ढोंगी माणसाला तिलांजली नाही देणार. नाही, तो ढोंगी नव्हता. तो गर्विष्ठ होता, ढोंगी होता आणि आमचा शत्रू देखील. नाही. तो तुम्हा सर्वांचा भाऊ होता. नाही भाऊ. हो युधिष्ठिर, कर्ण तुम्हा सगळ्यांचा ज्येष्ठ भ्राता होता. नाही मातोश्री. हेच सत्य आहे अर्जुन, हेच सत्य आहे. परंतु हे कसं शक्य आहे मातोश्री? मधुसूदन समजाव यांना. समजत नाही मातोश्रींना काय झालंय. या काय विचित्र बोलतायत. भले हे सत्य कसं असू शकतं मधुसूदन? सांग आत्या, आज यांना सांगूनच टाक की सत्य काय आहे. आता हे सत्य ना लपवलं जाऊ शकतं आणि ना ते लपवलं पाहिजे. सांग आत्या. हो पुत्रांनो, हेच सत्य आहे. माझा दुर्दैवी कर्ण कौंतेय होता, ज्येष्ठ पांडव होता. जर हे सत्य असेल तर आम्ही कुणालाही तोंड दाखवण्याच्या योग्यतेचे राहणार नाही मातोश्री. ज्या लोकलज्जेस्तव तुम्ही तुमच्या नजरा चोरत आहात आणि सगळ्यांपासून स्वतःचं तोंड लपवण्याबद्दल बोलत आहात, त्याच कारणासाठी आत्याने देखील या रहस्याला, कर्णाच्या जन्माच्या रहस्याला लपवून ठेवलं. तुम्ही सगळे हाच विचार करताय ना की आत्याने कौमार्य अवस्थेमध्ये कर्णाला जन्म दिला होता? हो, हेच सत्य आहे. परंतु ज्या गोष्टींचा विचार करून तुम्ही माना झुकवता आहात ते सत्य नाहीये. यामध्ये लाजेने मान खाली घालण्यासारखी काहीच आवश्यकता नाहीये. अरे वेड्यांनो, आत्या गंगा मातेसारखी पवित्र आहे. अरे, मी आत्याच्या पदरावर हात ठेवून तिच्या पावित्र्याची शपथ घेऊ शकतो. अरे, हा तो पदर आहे ज्याच्यावर ऋषी मुनी आणि देवता सुद्धा माथा टेकून ईश्वराची साधना करून गर्व करतील. आणि तुम्ही सगळे माना खाली घालून तुमच्या मातेचा अपमान करता आहात.
आम्ही अज्ञानाने पछाडलेलो होतो. मग आम्ही तरी काय करावं? ज्या लोकलज्जेस्तव आत्याने हे रहस्य सर्वांपासून लपवलं आणि कर्णाचे पिता सूर्यदेव देखील याच कारणाने गप्प राहिले, ते रहस्य आत्या तिच्या मुलांना कसं सांगू शकली असती? आणि जरा विचार करा, तुम्हा सर्वांना कर्णाच्या हातून मरण येऊ नये म्हणून विवश होऊन हे रहस्य आत्याने कर्णाला कसं सांगितलं असेल? काय कर्णाला हे रहस्य माहिती होतं? हो, कर्ण सेनापती बनताच हे रहस्य आत्याने त्याला स्वतःच जाऊन सांगितलं होतं. ज्या प्रकारे गुडघ्यावर रांगत जाणारे बाळ अज्ञानामुळे तप्त विस्तवामध्ये हात घालण्याची चूक करून बसतं आणि स्वतःचे हात भाजून घेतं, त्याच प्रकारे मी सुद्धा विस्तवाशी खेळण्याची चूक केली. जेव्हा मी एक अजाण अबोध मुलगी होते, त्या काळात मी दुर्वास ऋषींची खूप सेवा केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी मला 5 देवतांचे 5 मंत्र दिले आणि म्हणाले की मी ज्या कोणाच्या मंत्राचा जप करेन, मला त्याच देवतासारखा तेजस्वी पुत्र होईल. सकाळी जेव्हा मी सूर्य देवतांना पाहिलं, तेव्हा माझ्या भोळ्या भाबड्या मनात जिज्ञासापोटी असा विचार आला की बघावं या मंत्रात किती सत्यता आहे. आणि मी सूर्यदेवांच्या मंत्राचा जप केला. अचानक सूर्यदेव प्रकट झाले. मला क्षमा करा सूर्यदेवता. मी विवश आहे देवी, कारण माझं साक्षात दर्शन कधीही निष्फळ ठरत नसतं. त्यामुळे दुर्वासा ऋषींच्या आशीर्वादानुसार तुला माझ्यासारखा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. परंतु त्याच्या जन्माच्या नंतर माझ्या आशीर्वादाने तू परत कौमार्य अवस्था प्राप्त करून घेशील. महाराणी कुंती अशी एक महान नारी आहे, जिने कर्णासारख्या महापराक्रमी दानवीराला जन्म दिला. तुम्हाला तुमची माता आणि ज्येष्ठ भावाबद्दल अभिमान असला पाहिजे. केशवा, तुला तर आधीपासूनच हे सर्व माहिती होतं, तर मग तू आम्हाला हे सांगितलं का नाहीस? जर तू सांगितलं असतंस तर आमच्या हातून आमच्याच भावाला मारण्याचा अधर्म तरी झाला नसता. हे पार्था, परंतु ही गोष्ट सांगण्याचा अधिकार केवळ आत्यालाच होता. आणि जर स्वतः आत्या ही गोष्ट लपवू इच्छित होती, तर मी कसं काय सांगू शकत होतो? चला, तुमच्या मातोश्रींचा आशीर्वाद ग्रहण करा आणि तुमच्या ज्येष्ठ भावाला तिलांजली द्या. या मातोश्री, आम्ही तुम्हाला अज्ञानतेपणी चुकीचं समजून बसलो. आमच्या या अज्ञानासाठी आम्हाला क्षमा करा. युधिष्ठिर, तुम्हा 5ही भावांचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या दुर्दैवी कर्णाचा बळी दिला. आता तुम्ही त्याला तिलांजली देऊन त्याच्या आत्म्याला मुक्ती द्या. त्याचा आत्मा तिलांजली करता व्याकुळ आहे. जशी आज्ञा मातोश्री, जशी आज्ञा.
हे वासुदेव, मी तुला कोणकोणत्या उपकारांसाठी धन्यवाद देऊ? काय झालं युधिष्ठिर दादा? आता कोणत्या चिंतेत गढून गेला आहात? जे राज्य तुम्ही गमावलं होतं, जो सन्मान तुम्ही गमावला होता, हे युद्ध जिंकल्यानंतर ते सगळं तुमच्या चरणांशी पडलंय आणि तुम्ही तरीही मान खाली घालून उभे आहात. हो युधिष्ठिर दादा, आता मान खाली घालण्याची नाही तर मान उंचावण्याची वेळ आहे. आता आपल्याला अभिमानाने मान उंचावून हस्तिनापुरात प्रवेश करायचा आहे आणि तुम्हाला हस्तिनापुराच्या राजसिंहासनाची शोभा वाढवायची आहे. आणि हस्तिनापुरच काय, या युद्धात समस्त राजांना पराभूत करून तुम्ही पृथ्वीपती बनला आहात. हो युधिष्ठिर दादा, आपण आपला अधिकार कौरवांकडून हिसकावून घेतला आहे. हो नकुल, आपण आपला अधिकार हिसकावून घेतला आहे, परंतु कौरवांकडून नाही, दिवंगत भ्राता कर्णाकडून त्याचा अधिकार हिरावून घेतला. हे तुम्ही काय बोलताय? मी बरोबर बोलतोय केशवा. आपण जे राजसिंहासन आणि ज्या अधिकारांसाठी लढत होतो त्यावर केवळ भ्राता कर्णाचा अधिकार होता. कारण राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार केवळ मोठ्या भावाचा असतो आणि आपण या राजसिंहासनासाठी आपल्याच हातांनी आपल्याच भावाचा वध करून टाकला. नको आहे मला हे राजसिंहासन जे माझ्या भावाच्या रक्ताने माखलेलं आहे. मी त्यावर कधीही बसू शकणार नाही, कधीही नाही. मी जेव्हा आरशात मला स्वतःला पाहतो तेव्हा मला माझ्या चेहऱ्याची घृणा वाटते. घृणा वाटते आहे मला माझ्या अस्तित्वाची. माझं अंतर्मन मला आरोपी मानून माझ्याकडे बोट दाखवत राहतं की तू राज्य लोभी आहेस, स्वतःच्या भावाचाच खूनी आहेस. तू तुझ्या स्वार्थासाठी स्वतःच्याच कुळाचा सर्वनाश केलास, कुलसंहार केला आहेस तू. भ्राता कर्ण माझ्यासाठी श्रीरामांसारखे होते आणि मी भरत बनून त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या राज्याभिषेकाची प्रतीक्षा करायला हवी होती. परंतु मी त्यांचं सिंहासन आणि त्यांचं जीवन दोन्हीही हिरावून घेतलं. युधिष्ठिर दादा, हे सर्व अजाणतेपणी झालेलं आहे. तुम्ही या गोष्टीसाठी इतका शोक आणि संताप करणं योग्य नाही. हे तर तू माझं दुःख हलकं करण्यासाठी म्हणतो आहेस कृष्णा. परंतु सर्वात मोठा न्यायाधीश जो मनुष्याच्या अंतर्मनात असतो तो विवेक मला वारंवार पापी संबोधून हाका मारतोय. मान आणि अपमान, धर्म आणि अधर्माच्या या युद्धात माझ्यामुळे लाखो योद्ध्यांचा वध झालाय कृष्णा. भ्राताश्री, तुम्ही कोणतंही पाप नाही केलेलं.
उलट तुमच्या क्षत्रिय धर्माचं पालनच केलंय. त्यामुळेच आता तुम्ही युद्धात जिंकलेल्या राजसिंहासनावर अभिमानाने आरूढ झालं पाहिजे. युधिष्ठिर दादा, अर्जुन बरोबरच बोलतोय. नाही कृष्णा, जे सिंहासन लाखो शवांवर उभं राहिलंय त्यावर भले मी कसं बसू शकतो. यापेक्षा तर चांगलं आहे की मी भिक्षा मागून स्वतःची गुजराण करावी, संन्यास घेऊन एखाद्या वनात निघून जावं. जर वनातच जायचं होतं तर मग 13 वर्षाच्या वनवासानंतर परतून घरी कशाला आलो? भीमसेन, वनातच राहिलो असतो ना आपण. अगदी बरोबर युधिष्ठिर दादा. या युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त होणाऱ्या लाखो योद्ध्यांमध्ये असेही आहेत ज्यांनी तुम्हाला राजसिंहासनावर बसलेलं बघण्यासाठी युद्ध केलं होतं. जर तुम्ही त्यांचं बलिदान व्यर्थ करून टाकाल तर तुम्ही त्यांच्या आत्म्यांना काय उत्तर द्याल? मी त्या सर्वांची क्षमा मागेन कृष्णा, परंतु माझ्या या हट्टी विवेकाला काय उत्तर देऊ जो मला वारंवार पापी म्हणतोय? विवेक विवेक विवेक, कसला विवेक? हा विवेक त्यावेळी कुठे होता जेव्हा तुम्ही जुगाराच्या डावात इंद्रप्रस्थाची बोली लावली होती? हा विवेक तेव्हा का डाराडूर झोपला होता जेव्हा तुम्ही द्रौपदीची बोली लावली होती? भीम, माझ्याकडे बघा युधिष्ठिर दादा, माझ्या अंतर्मनात देखील एक विवेक आहे जो जुगारा द्रौपदीची बोली लागताच तळमळून उठला होता. आणि त्याच तळमळीपोटी मी असभ्यतेच्या अंधकारात वाढणाऱ्या त्या 100 पैकी 100 अंधपुत्रांना माझ्या याच हातांनी परलोकी पाठवलं होतं. माझा विवेक याच कारणाने मला कोणतंही लांछन नाही लावत. तुम्ही आरशात पाहून स्वतःपासूनच तोंड फिरवून घेता, परंतु जेव्हा मी आरशात पाहतो तेव्हा अभिमानाने माझी छाती फुलून येते की मी त्या अधर्मींना नरकात पाठवून दिलं. युधिष्ठिर दादा, हा संताप, हा विलाप सोडून द्या. तुम्हीच म्हटलं होतं ना की हे महायुद्ध सत्य, धर्म, न्याय आणि सदाचाराला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी लढलं जातंय आणि आम्ही सर्वांनी मिळून आमचं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडलेलं आहे. हो युधिष्ठिर दादा, हे युद्ध जिंकून तुम्ही असत्य, अत्याचार, अन्याय आणि अधर्माचं एक महापर्व समाप्त केलंय. आता तुम्हाला नव्या पर्वाचा, एका नव्या युगाचा शुभारंभ करायचा आहे जिथे केवळ सदाचार, सत्य आणि न्यायाचं राज्य असेल. युधिष्ठिर दादा, तुम्हालाच धर्माची पुनर्स्थापना करायची आहे. जर तुम्हीच अशा महान कर्तव्याकडे तुमची पाठ फिरवून घ्याल आणि वनात निघून जाल तर हे जग एक असं अरण्य बनून जाईल जिथे केवळ बळ आणि शक्तीचंच राज्य असेल. दुर्बल प्रजेवर अत्याचार करतील आणि असहाय्य स्त्रियांवर पुनश्च राजरोसपणे निर्लज्ज जुलूम केले जातील. ज्या समाजामध्ये समाजाच्या केवळ चुकीच्या धारणांमुळे तुमच्या मोठ्या भावाला कर्णाला मान खाली घालून जगावं लागलं, त्या समाजाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन तुम्हाला त्याला बदलावंसं वाटत नाहीये? युधिष्ठिर दादा, इतका भीषण संहार पाहिल्यानंतर मन खिन्न होऊन जाणं स्वाभाविकच आहे. परंतु अशा स्थितीमध्ये जो स्वतःच्या मनाचं संतुलन बिघडू देत नाही त्याला महामानव म्हटलं जातं. तुमच्या समोर तुमच्या मोठ्या भावाचा कर्णाचा आदर्श आहे. तो देखील एक महामानव होता. कर्णाच्या आदर्शांना श्रीरामांच्या पादुका मानून त्यांच्या वतीने राजसिंहासन सांभाळा, कारण त्यांची देखील हीच इच्छा होती की संपूर्ण पृथ्वीवर तुमचंच राज्य असावं. त्यामुळेच त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं होतं. तुम्हीही त्यांची अंतिम इच्छा सुद्धा पूर्ण नाही करणार का? तुम्ही त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार आहात? त्यामुळे तुम्ही कर्तव्याकडे पाठ फिरवू नका. हस्तिनापुराचं राजसिंहासन तुमची प्रतीक्षा करतंय. त्याचा स्वीकार करून त्याचा सन्मान करा. कर्णाच्या बलिदानाकरता हीच सर्वात मोठी श्रद्धांजली असेल.
कृष्णा